मागील 4 ते 5 दिवसापासून मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायत ही सध्या चर्चेली जाते। त्याचं कारणही तसंच आहे। मागील 68 वर्ष जे ग्रामपंचायत तिथे होती ती त्यांनी तेथील जे माजी आमदार आहेत राजन पाटील यांनी बिनविरोध आणली होती आणि यंदाच्या वर्षी मात्र नगरपंचायत झाल्यामुळे तेथे आता कुठेतरी निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे। राजन पाटील यांचे एक हाती सत्ता असणारे तेथे आता राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उज्ज्वला थिटे यांनी आव्हान देत आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। खऱ्या अर्थाने उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांना कुठेतरी अडथळा आणलाय असा आरोप त्यांनी केला होता। त्यांनी दस्तूरखुद्द पोलीस अधीक्षकांना याबाबत माहिती दिली होती, त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिली होती। पोलीस संरक्षणामध्ये त्यांनी आपला उमेदवारी अर्ज अनगर येथील नगरपंचायत कार्यालयात जाऊन भरला। अखेर तेथे जे होणारी निवडणूक आहे ती निवडणूक लागलेली आहे। काय म्हणतायत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उज्ज्वला थिटे पाहूयात। काय लोकशाहीमध्ये निवडणूक लढण्याचा अधिकार सर्वांना आहे। मी गेली 3 ते 4 दिवस झाले प्रयत्न करत होते। अनगर नगरपंचायत येथे नगराध्यक्ष पदासाठी मी उमेदवारी अर्ज दाखल करायचा होता, मी त्यासाठी इच्छुक होते। पण गेली 4 दिवस झालं मला ते उमेदवारी अर्ज दाखल करता येत नव्हता, कारण रस्त्याने सगळे ट्रॅक्टर्स, वेगवेगळ्या गाड्या, वेगवेगळ्या रस्त्याने माणसं काही उभा केलेली होती, त्यामुळे आम्ही तिथे जाऊ शकत नव्हतो। आणि पोलीस संरक्षण 2-3 मी मागत होते तर मला पोलीस संरक्षण दिलं जात नव्हतं। मी कालही प्रयत्न केला तर एक 10 ते 15 गाड्या माझ्या मागे परत पाठलाग करत आल्या। त्यामुळं काल मी मोहोळ पोलीस स्टेशन येथे खूप त्यांना विनवणी केल्यानंतर आज PI सर हेमंत शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी भरपूर मला सहकार्य केलं। त्याबद्दल हेमंत शेंडगे सर तुमचे खूप खूप मी आभारी आहे की त्यांनी पोलीस संरक्षणाचा ताफा आम्हाला दिला आणि आम्ही सुरक्षितरित्या तिथे गेलो। तिथे आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला आणि तिथून आम्ही व्यवस्थित शेंडगे सरांच्या नेतृत्वाखाली आम्हाला व्यवस्थित इथं पोहोच केली। त्यांचं असं मत आहे, म्हणजे राजन पाटलांचं असं मत आहे की बाबा त्यांनी नगरसेवक पदासाठी जर का विचारणा केली असती आम्हाला तर आम्ही बिनविरोधपणे त्यांना निवडून दिला असतं। मात्र हा सगळा पब्लिसिटी स्टंट जो आहे तो त्यांनी केलेला आहे, अशा पद्धतीचं त्यांनी उत्तर दिलेलं आहे। पब्लिसिटी स्टंटचं काय, तसं त्या मानानं जर पाहिलं तर माझा प्रभाग 4 नंबर जरी म्हणलं तर तो अनुसूचित जातीसाठी पडलेला होता, मग मी तिथून नगरसेवक कसे होणार होते। आणि दुसऱ्या त्या वॉर्डमधून जर मी भरायचं म्हटलं माझ्या वॉर्डमधून तर मला सूचक आणि अनुमोदक कुणीही नव्हते। नगरसेवकासाठी 2 ची गरज असते। माझा मुलगा एकटाच सूचक आहे, नगराध्यक्ष पदासाठीच्याच इच्छुक मी होते, नगरसेवकासाठी नव्हतेच। त्यांचं असं म्हणणं आहे तुमची जर इच्छा असती तर गावातलं कोणीही माघार घेतली असते आणि आम्ही त्यांना पाठिंबा देऊन मग त्यांनाच म्हणणं तसं आहे तर त्यांनी प्रत्येकाला मुलगी सून वगैरे म्हणतात ना, तर मलाही मुलगी म्हणून स्वतःच्या सुनेचं घेतलं असतं त्यांनी अर्ज माघार आणि मला द्यायचं होतं नगराध्यक्षपद। नगरसेवक का, मी पण पाटलाचे होते ना, मला नगराध्यक्षपद द्यायचं होतं त्यांनी मुलगी समजून। त्यांचं असं म्हणणं की गावात कुठलीही दहशत नाहीये, लोकशाही पद्धतीने सगळा गावचा कारभार चालतो। त्यांचं तसं म्हणणं आहे तर आता ते गेली 2 वर्ष झालं ते काय काय ते तुम्हाला माहिती आहे, ते सांगणं काय उचितच नाही ना। आता तुम्ही अर्ज दाखल केलेला आहात, एवढ्या सुरक्षेच्या यंत्रणामध्ये जाऊन तुम्ही अर्ज दाखल केला, म्हणजे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया एवढी मोठी, पुढे अर्ज हा टिकेल का, एक पहिला प्रश्न। आणि दुसरा, टिकल्यानंतर निवडणूक लागल्यानंतर प्रचार कसा करणार आहात, गावात अशा सुरक्षा यंत्रणेत जाऊन प्रचार करणार सगळा? तशी सुरक्षा यंत्रणा परत मला प्रचाराच्या वेळेस मिळेल की नाही ते आता मी सांगू शकत नाही, पण बघते मी, प्रयत्न करते आता माझ्या परीने मला कसा प्रचार करता येईल तो। त्यांचं असं मत आहे की 2 पेक्षा तिसरं मत सुद्धा आपल्याला पडणार नाही, केवळ निवडणूक लादण्याचा हा प्रकार आहे। आणि त्यांनी उमेश पाटील असतील किंवा अजित पवार यांच्यावरती ठपका ठेवलेला आहे की यांना या गावामध्ये दंगल घडवायचे किंवा गुन्हे घडवायचे, म्हणून अशा पद्धतीने ही निवडणूक लादली आमच्यावरती तुमच्या माध्यमातून। आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे आणि सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादीचे उमेशदादा पाटील यांच्याकडे मी 5 ते 6 दिवसापूर्वी मागणी केली की मी तुमच्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज मागू इच्छिते। मग ते म्हणले ठीक आहे आम्ही देतो। मग त्यांना तो पक्ष एकतर ते म्हणतात की शिस्तीचा पक्ष नाहीये। आता ज्या शिस्तीचा पक्ष आहे तिथं गेले, मग त्यांची शिस्त कशी होती की एका विधवा महिलेला 4 ते 5 दिवस झालं ते अर्ज भरू देत नव्हते। आणि मग गुंडगिरी कुठं आहे, दंगलशाही कुठं आहे ते मी बोलणं उचित नाही, ते खूप मोठे व्यक्ती आहेत। आता तुमचे ठीक आहे, तुम्ही फॉर्म भरला, तुमचा अर्ज समजा वैध झाला, तर प्रचारामध्ये तुम्ही काय मुद्दे मांडणार त्या अनगरच्या लोकांसमोर, काय तुम्ही मुख्य उद्दिष्ट त्या लोकांना सांगणार, काय म्हणून मतं मागणार?
सर्वप्रथम तर मी महिलांबाबत बोलणार, कारण महिलांबाबत होत असतात अन्याय अत्याचार. काही महिला उघडपणे बोलून दाखवतात, काही महिला बोलून दाखवू शकत नाहीत, त्या आतल्या आतमध्ये कुचल्या जातात. पण काही मी असा प्रयत्न करेन की महिलांना उघडपणे बोलता यावं. आणि दुसरं झालं तर माझा भरपूर तिथे शेतकरी वर्ग आहे, शेतकरी यांच्या मी खूप समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेन. आणि शिक्षणाच्या बाबतीत जसं माझ्या मुलाचं जरा थोडंफार झालेलं आहे, तसं इतर मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत काय होऊ नये ही दक्षता मी घेईन. तुम्ही महिलांचा विषय म्हणला, तुम्हाला त्या ठिकाणी अनगरच्या महिला ज्या आहेत त्या फुलं देण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यांचं मत असं होतं की अनगरमध्ये महिला सुरक्षित आहेत, त्यांनी तुम्हाला फुलं देण्याचा पण प्रयत्न केलाय. काय मग काय केलेली आहे? आता त्याच्यामध्ये जर काय गहाळ वगैरे झालं, काय चूक तर होईल असं आम्ही केलेलंच नाहीये. आता ते व्यवस्थित केलंय, बघ आता निवडणूक अधिकारी ठरवतील ते. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांनी अनगर नगरपंचायतसाठी अध्यक्षपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांना येण्यास अडथळा केला असा आरोप त्यांनी केला होता. त्यावर माजी आमदार राजन पाटील यांनी खुलासा करत आम्ही कोणताही अडथळा केला नाही, अनगर गावाला बदनाम करण्यासाठी षडयंत्र रचलं जात आहे असा आरोप देखील त्यांनी उमेश पाटील यांच्यावर केला. परंतु राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हा प्रमुख उमेश पाटील यांनी मात्र राजन पाटील यांची गुंडशाही गुंडगिरी मोडीत काढण्यासाठी हा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. खऱ्या अर्थाने आम्ही गेल्या वेळेस विधानसभेला यांची गुंडगिरी मोडीत काढली होती. त्यांनी दिलेला जो उमेदवार होता यशवंत माने यांना पराभव करून राजू खरे यांना निवडून मोहोळ तालुक्याने एक वेगळा विक्रम आणि गुंडशाहीला संपवल्याचं मत उमेश पाटील यांनी व्यक्त केलं होतं. हा आरोप आज होत नाहीये, हा आरोप आमच्या अनगरकरांवर गेली 40 वर्ष होतोय. कारण दुसरा कुठलाही विषय या मंडळीकडे आमच्या गावासाठी आणि आमच्या परिसरासाठी नाहीये, म्हणून करता असे बिनबुडाचे आरोप करतायत. आता सकाळीच तुमच्या काही मित्रांनी मला बाईट द्या म्हणले, तेव्हा मी म्हणलं मी बाईट देण्यापेक्षा तुम्ही इथं या आणि अनगर भागातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांच्या बाईट घ्या. मी माझं समर्थन करणार आहे. त्यापेक्षा या गावात जे लोक राहतात, जे त्यांचा जन्म इथं झाला आहे, त्या लोकांची बाईट घ्या म्हणलं. त्यांचं मत तुम्ही आजमावा आणि मग आपलं मत तयार करा की इथं दादागिरी आहे का, गुंडगिरी आहे का, लोकशाही आहे का, काय आहे ते असं सांगितलेलं आहे. त्यामुळे मी आजही सांगणार आहे की दादागिरी गुंडगिरीमध्ये गाव तालुका किती दिवस चालतो? एक 5 वर्ष 10 वर्ष असं 2-2 पिढ्या एकत्र लोक राहतात. हे काय वेडे लोक नाही आहेत. आणि हे आमच्या अनगर भागातले लोक म्हणजे सदन आहेत, मनगटशाहीनं म्हणजे मोठी मोठी घर आहेत, क्वालिफाईड पोर आहेत, क्वालिफाईड मुली आहेत आमच्या गावातल्या, उत्तम प्रकारची शेती करणारी माणसं आहेत. परंतु आमच्या पूर्वजांनी जी या गावाला ठेवण ठेवली की बाबा एकोप्यानं राहावं, आपण एकीनं राहावं, एकीचा फायदा हा न कळत सगळ्याला होत असतो. आणि ही या गावच्या 3ऱ्या पिढीपर्यंत सगळ्यांच्याच रक्तात भिडल्यामुळं इथं कुठल्याही प्रकारची दादागिरी न करता समन्वयानं कुठल्याही निवडणुकीमध्ये एकमताने हे लोक राहत असतात. परंतु आता मात्र काही लोकांना, ज्या पक्षामध्ये मी होतो त्या पक्षामध्ये आज अशा अवस्था झाली जिल्ह्यात, मी बबनदादांनी पक्ष सोडल्यानंतर आज माझ्या तालुक्यापुरतं मी मोहोळला एकही उमेदवार त्यांना उभा करता आला नाही सिंबॉलवर. आणि मला वाटतं की जिल्ह्यातच कुठं आज तरी माझ्या डोळ्यासमोर नाही की एखादा उमेदवार मिळणार म्हणून करता. आणि म्हणून करता असे वैफल्यग्रस्त झालेले पक्षाचे नेते या मंडळींनी इथं बाहेरचं पार्सल आणून की ज्यांच्या गावाशी काही संबंध नाही, ज्यांच्या गावामध्ये कधी संबंध नाही, असे बाहेरची माणसं आणून इथं उमेदवारी देऊन ही निवडणूक लादण्याचा प्रयत्न केला. याचं एक कारण की एक वैफल्यग्रस्त होऊन, आणि दुसरं कारण की भारतीय जनता पक्षाची देशात बिनविरोध निवडणूक नगरपंचायत होती, त्यामुळे मग आपलं राहिलं सोयलं सगळंच जाईल म्हणून करता त्या मंडळींनी इथं ही निवडणूक लावलेली आहे. निवडणुकीत 2 तारखेला निवडणूक आहे. निवडणुकीत जनता जनार्दन दाखवेल की कुणाचं किती पाणी आणि कुणाचं किती लोकमत लोकशाही पद्धतीनं. त्यामुळं आम्ही कुठल्याही निवडणुकीला द्यायला काय कमी नाही आणि शैल्य बी आम्हाला वाटणार नाही.
परंतु ज्या पक्षामधले RR पाटील हे उपमुख्यमंत्री होते त्यावेळेला ते गाव पेटू नये म्हणून गावात एकोप्यानं आपले भांडण वांदे मिटवावं अशा प्रकारची विचारधारा म्हणून काम करत होते. आणि आता मात्र त्याच पक्षाचे लोक गाव पेटवलं पाहिजे आहे, गाव पेटलं पाहिजे आहे अशा पद्धतीने जर राज्यात कारभार करायला लागले तर आता जनता काय दूध खाई राहिलेली नाहीये. सत्ता आहे म्हणून त्याचा तुम्ही जर असा दुरुपयोग करत असाल तर जनतेच्या हातामध्ये तुम्हाला खाली बसवायचा वर बसवायचं हे असतं. त्यामुळे येत्या काळात आमच्या महाराष्ट्रातील जनता दाखवून दिली. पवारांनी निवडणूक लादली असा आपला थेट आरोप आहे. नक्की अजित पवारांनी असं का करतायत? अजित पवार असं का करतायत? नाही, मी अजित पवार म्हणलो नाहीये. मी ज्या पक्षामध्ये मी गेलो होतो त्या पक्षाच्या मोहोळ तालुक्यामध्ये अशी द्या नाही तुम्हाला सांगितलं का त्यांचा एक उमेदवार उभा करायला नाही मिळाला. त्यांना माझ्या मोहोळमध्ये गेल्या 5 वर्षामध्ये माझ्या त्या पक्षाची सत्ता होती तिथं आज उमेदवार त्यांना उभा राहायला मिळाला नाही. आज माढा तालुक्यामध्ये तेच अवस्था झाली. आणखीन बरीच लोक इनकमिंग व्हायला लागलेलं आहे. आणि म्हणून करता मुस्लिम लोक जिथं माझ्या मोहोळमध्ये मुस्लिम लोक मोठ्या प्रमाणात आहेत परंतु माझ्याबरोबर जेवढी मुस्लिम होते त्याहीपेक्षा जास्त मुस्लिम आज भारतीय जनता पक्षाच्या कमळाच्या चिन्हावर लढण्यासाठी उभा राहिलेले आहेत. मला खरं तर आपल्या पॅनलमधले जे इतर सदस्य महिला सदस्य त्यांचं असं म्हणणं आहे की उज्ज्वला थिटे यांनी जर सांगितलं असतं तर आम्ही कोणीही आमचं सदस्यपद सोडून त्यांना गावासाठी संधी दिली असती. पण ते नगराध्यक्ष किंवा निवडणूक ही बिनविरोध त्यांनी होऊ दिली पाहिजे. अनगरची परंपरा आहे. आपलंही मत हेच आहे. 100% आमच्या गावामध्ये जे उमेदवार निवडले जातात ते सगळ्या धर्माच्या लोकांना बोलवून प्रत्येक धर्माचा जातीचा मग कुणाची जात मोठी असेल तर जास्त लोक कुणाची जात कमी असली तर कमी लोक अशा प्रकारे सगळ्यांकडनं आणतो. जर त्यांच्या समाजात एकमत नाही झालं तर आम्ही चिठ्ठ्या टाकतो. त्या चिठ्ठीत ज्याची निघेल त्याला लॉटरी लागती. त्यामुळं तिनं जर आम्हाला म्हणले असते तर आम्ही त्याचा आमच्या लोकांनी विचार केला असता. असं काय नाही. परंतु त्याला एवढं हेमरेम करायचं की मग आपण साप म्हणून सुतळेला सुद्धा धोपाट्या घालायला लागतो. तशा प्रकारे या मंडळींनी या ठिकाणी लादली गेलेली निवडणूक आहे. आमच्यातल्या किती महिलांनी आत्ता काढून टाकला असता अर्ज आणि आमचं गाव करल ते आम्ही ठरवतो. मी एकटा राजन पाटील नाहीच. आणि ही आज परंपरा नाही माझ्या वडिलापासून परंपरा. गेल्या 50 वर्षांपासूनची परंपरा कुठेतरी मोडीत निघते याचं दुःख आहे? अजिबात नाही. ही लोकशाही आहे. त्यामुळे दुःख त्याचं नाही. पण दुःख याचं आहे की माझे जी 10 गाव आहेत ती एका सलोख्यानं एकोप्यानं राहतात. कदाचित त्यांच्यामध्ये विष पेरलं जाण्याची शक्यता आणि त्यामुळे नाहक आमच्या गोरगरिबाचे संस्कार उद्ध्वस्त होतील अशी मला भीती आहे. सत्यासाठी म्हणून करता आम्ही कामच करत नाही. महिलेचे आडून कोणीतरी राजकारण केलं जातं असं वाटतं? हो 100%. म्हणजे मी ज्या पक्षात होतो त्या पक्षाच्या वरच्या लोकांनी कुठेतरी भाजप पक्षात प्रवेश केल्यानंतर अजित पवार काहीतरी याच्यावरती हे झालेलं असं असतंय. पक्षाला तिथं आता उमेदवारच मिळत आहेत. जिल्ह्यावर उमेदवार मिळत आहेत म्हणल्यानंतर ते असं आम्ही नालायक आहे असं दाखवून देण्याचा प्रयत्न काय बगल बच्च्याकडनं होत असतो. ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे मला की उज्ज्वला थिटे ज्या आहेत त्यांचा एक असा आरोप आहे की आपल्या सुनबाई ज्या नगराध्यक्ष पदासाठी उभारलेल्या आहेत आणि ती बिनविरोध निवडणूक आपल्याला करायची आहे आणि ती होऊ नये म्हणून मी प्रयत्न करते किंवा आम्ही त्यासाठी लोकशाही मार्गाने अर्ज भरतो. मात्र ते त्याच्यासाठी दबाव आणतायत, गाड्या आडव्या लावतायत, माणसं ठेवलेली आहेत, खूप आरोप करतायत. काय नक्की वास्तव आहे या सगळ्या? आता तुम्ही लोकांना विचारलं असेल ना. मी मगाच सांगितलं तुम्हाला की दादागिरीनं परिसर हा 40-50 वर्ष राहत नसतो. आमच्याकडे सगळ्या कॅटेगरी लोक आहेत. म्हणजे हुशार आहेत, शेतकरी आहेत, धनवान आहेत, सगळे लोक आहेत. असे लोक राहत नसतात एकत्र. मी सांगितलं ना आमच्या 3ऱ्या पिढीपर्यंत आहे. 2 पिढ्यांनी जी घडी घालून दिली आमच्या या भागाला ती घडीच चांगली आहे. इथं जातीवाद नको, इथं पार्टी स्पीड नको. आपला उद्योग करणं, कष्टातून पैसा उभा करणं आणि त्या कष्टाच्या पैशातून आपण प्रपंच करणं ही आमची 3 पिढ्याची या भागातल्या शेतकऱ्यांची आणि सगळ्यांची परंपरा आहे. ती पुढे चालण्याचा प्रयत्न करतायत. मग अशी जी काय लोक आहेत की जी इथं राहत नाहीत, जे बाहेर आहेत, त्यांना कुठलं तर आम्ही दाखवायचं तेवढ्यापुरतं निवडणुकीपुरतं
आणि त्यांचा दुरुपयोग करून आम्हाला बदनाम करायचा किंवा माझ्या गावाला बदनाम करायचा प्रयत्न हे वरपासून खालीपर्यंत चालू आहे. ग्रामस्थांचं म्हणणं असं आहे की हे सगळं जे कट आहे ते अजित पवारांकडून रचला जातोय. अजित पवारांना इथली जी नगरपंचायत आहे ती बिनविरोध होऊ द्यायची नाही, यात काय तथ्य वाटतंय? आता म्हणजे तथ्य वाटतं असं मी म्हणणार नाही, परंतु ज्या पक्षात मी होतो त्या पक्षाला आता जिल्ह्यातच उमेदवार मिळाला नाही. अनगरला सोडला तर अख्ख्या जिल्ह्यात उमेदवार मिळाला नाही म्हणल्यानंतर त्यांना थोडं शैल्य असणारच आहे ना. या पाठीमागे अजित पवार आहेत असं वाटतंय का? नाही, असं मी डायरेक्ट आरोप करणार नाही, परंतु एवढी यंत्रणा लागती, एवढं हे होतं, ते अशा आयबोगैबूचं काम नसतं. फार निवडणूक आयोगावर प्रेशर आणून निवडणूक आयोगाकडून कदाचित सरकार हे मला मदत करेल असा त्यांचा गोड गैरसमज. सरकारी कायद्यानं चालत असतं, परंतु म्हणून करता काही श्रेष्ठी वरिष्ठांनी अगोदर निवडणूक आयोगाला वगैरे प्रेशर आणून हा सगळा ड्रामा केलेला आहे. माझा शेवटचा प्रश्न की त्यांचं असं म्हणणं आहे तुमची प्रचंड दहशत आहे, येण्या जाण्यासाठी रस्ते अडवलेले होते, ट्रॅक्टर लावलेले होते, यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे, काय तथ्य आहे नेमकं? अहो, तो मोठा हायवे, इथं पोलीस आहेत, इथं कायद्याचं राज्य आहे. तुम्हाला जर तसं काय झालं तर तुम्ही एखादा अर्ज देऊ शकता ना पोलिसात. पोलीस तर कोणाचे नाहीत, माझे नाहीत. पोलीसचं काम करत असतात. एक ही अर्ज आतापर्यंत त्या मंडळीने कधी दिलेला नाहीये. ते कधी बाहेर येत नाहीत, ते घरात बसून सगळं करतात. आम्ही रस्त्यावर येतो त्यामुळे आम्हाला गुंड वाटतं आणि ते घरात बसतात त्यामुळे ते असे वाटतात. मोहोळ नगरपालिकेमध्ये काल त्यांनी सांगितलं की मशाल चिन्ह असेल, तुतारी असेल किंवा अन्य असेल, काँग्रेस असेल, या चिन्हावरती लढणारी राजन पाटील यांचीच बी टीम असते काल सांगितले गेले. कसं आहे, ते माझे पारंपरिक विरोधक आहेत. आज मी त्यांच्याबरोबर लढलेलो नाहीये. त्यांच्याबरोबर आम्ही 95 पासून मी विधानसभेत लढतोय. त्यामुळं त्यांना वैफल्य झाले, त्यांना काय माहीत, त्यांना काय कळना. आपल्याकडे लोक काही नाहीत. एक तर आमच्याकडे भारतीय जनता पक्षाकडे लोक आहेत, नाहीतर तुतारीकडे लोक आहेत, मशालीकडे लोक आहेत, धनुष्यबाणाकडे लोक आहेत. पण ह्यांच्याकडे लोक नाहीत म्हणून ती बी टीम ती टीम असं ते वैफल्यग्रस्तातून म्हणायला लागले. अर्ज 100% टिकणार आहे. अर्जाच्या प्रत्येक पानाचं व्हिडिओ शूटिंग काढलेलं आहे. अर्जाच्या प्रत्येक पानावर पोच असल्याचा सही शिक्का त्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचा घेतलेला आहे. माझी उलट या निमित्तानं मागणी आहे, एका लोकशाहीमध्ये, भारताच्या लोकशाहीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याच्या करता अडथळे निर्माण केले म्हणून संबंधित जे कोणी अधिकारी त्या ठिकाणी असतील त्यांना निवडणूक आयोगानं तात्काळ निलंबित केलं पाहिजे, तात्काळ सस्पेंड केलं पाहिजे. नाहीतर ही उद्याच्याला आपल्या देशामध्ये निवडणूक लढवण्याचा मूलभूत अधिकारसुद्धा काही माणसं यांचा आदर्श घेऊन उद्याच्याला हिरावून घेतील. कुठल्याही त्या ठिकाणी कृत्या काढतील, एखादा कागद बाद करतील, कारण यांच्याच हातात आहे सगळं. दादा, अर्ज दाखल करून घेण्यासाठी इतकं पोलीस संरक्षण घ्यावं लागलं, तुम्ही प्रचार कशा पद्धतीने करणार आहे गावात जाऊन? आम्ही त्या ठिकाणी गावात जाऊन प्रचार करणार, त्या ठिकाणी गावात जाऊन सभा घेणार आणि वेळ पडली तर आज आमच्या राष्ट्रवादीच्या त्या ठिकाणी त्या उमेदवार आहेत. आम्ही एकत्रित, त्या धनुष्यबाण असेल, राष्ट्रवादी असेल, या ठिकाणी एकत्रित आम्ही निवडणुका लढवतोय. आम्ही त्या ठिकाणी अजितदादांची, एकनाथ शिंदे साहेबांची सभासुद्धा त्या ठिकाणी लावायचा प्रयत्न करणार. अनगरच्या लोकांना आता मुक्त व्हायचं आहे. त्यांना देखील स्वातंत्र्य पाहिजे. आम्ही मोहोळ तालुका स्वतंत्र केला 23 नोव्हेंबरला. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली, परंतु आमचा मोहोळ तालुका गेल्या वर्षी 23 नोव्हेंबर 2024 रोजी स्वतंत्र झाला. आता तो आम्ही पहिलं वर्ष साजरं करू. तसं अनगर स्वतंत्र करायचं आहे. अनगरला देखील स्वातंत्र्य पाहिजे, मोकळा श्वास पाहिजे, मोकळ्यापणाने लोकांना बोलता फिरता आलं पाहिजे, मोकळ्यापणानं तिथं लोकांना निवडणुका लढता आल्या पाहिजे, उभारता आलं पाहिजे, आरोप टिप्पणी करता आली पाहिजे. आणि हेच खरं लोकशाहीचं सौंदर्य आहे. हे सगळं सौंदर्य जो आहे ते संपवून टाकलेलं आहे अनगरकर पाटील. दादा, कुठेतरी तुमचे विरोधी पक्ष आहेत, त्यांना नगरसेवक पदाची ऑफर दिलेली आहे. फक्त नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज आहे तो मागं घ्यावा अशी मागणी. त्यांनी सगळ्या प्रकारच्या ऑफर दिल्या. त्यांनी त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या ऑफर दिल्या. तुमची जमीन आम्ही विकत घेतो, तुम्हाला जमिनीच्या डबल पैसे देतो, त्याचबरोबर तुम्हाला नगरसेवक करतो, अशा पद्धतीचा आरोप केला आणि यांना मॅनेज करायचा प्रयत्न केला. यांचा एक पावणा सोडला नाही. यांच्या आईपासून, बहिणीपासून, भाऊजीपासून, चुलत्यापासून, नातवापासून अनेक लोकांना यांच्यावर त्या ठिकाणी दबाव आणण्याचा प्रयत्न केला. काल रात्रीपर्यंत त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु ह्या दबावाला बळी पडल्या नाहीत. उलट काल यांचा गाडीचा पाठलाग करणाऱ्यांच्यावर ह्या स्वतःच धावून गेल्या आणि ते पळपुटे यांना भिवून पळून गेले. ही परिस्थिती आली. त्यामुळं यांना नगराध्यक्ष व्हायचं आहे.
अहो, नगराध्यक्षचं पहिल्यांदा नगरपंचायत झाल्यानंतर गावचं नगराध्यक्षपद एखाद्या गरीब घरातल्या महिलेला दिलं असतं तर चाललं नसतं का? सगळं मलाच पाहिजे. नगराध्यक्षपद सुनेला, ज्या वेळेला सभापतीपद येतं पोराला, आमदारकी मला स्वतःला, झेडपीचं अध्यक्षपद आलं मला. या पद्धतीनं सगळं मला आणि माझ्या कुटुंबाला, अशा पद्धतीचा हा ओरबडून खाणारा माणूस आहे आणि ते उज्ज्वला थिटेंनी त्याला सडेतोड उत्तर दिलं. जिल्ह्यात उमेदवार मिळत नाही तर त्या वैफल्यातून सगळे उमेश पाटील आरोप करतात टीका त्यांनी केली. मोहोळमध्ये पण त्यांना उमेदवार मिळालेला नाही. एक लक्षात घ्या, प्रत्येक निवडणुकीची एक स्ट्रॅटेजी असते आणि त्या स्ट्रॅटेजीनुसार आम्ही काम करतो. रमेश बारसकर या ठिकाणी, रमेश बारसकर हे माझ्यासोबत पहिल्यापासून काम करतात. ते अजितदादांच्या बरोबर राष्ट्रवादीमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. आम्ही त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या नियोजन करून काही अनगरकरांचे एजंट हे एकनाथ शिंदे साहेबाच्या शिवसेनेत चालले होते, त्यामुळं त्या ठिकाणी इथल्या शिवसेना विचाराचा गैरफायदा घेऊन अनगरकरांच्या एजंटांनी हे मूळ शहर ताब्यात घेतलं असतं. इथं उबाटा शिवसेना जी आहे हे अनगरकरांची शिवसेना आहे ती, आणि ही जी आहे ती अनगरकरांच्या विरोधातली शिवसेना आहे. आणि मोहोळ शहराला शिवसेनेचा रक्तरंजित इतिहास आहे आणि इथली जे शिवसेने आधीचे म्हणणारे आहेत त्यांना मॅनेज झालेले आहेत. म्हणून करता या ठिकाणी मोहोळचा नगराध्यक्ष, पहिला नगराध्यक्ष शिवसेनेचा झाला पाहिजे, कारण शिवसैनिकाचा या मोहोळ शहरामध्ये मर्डर केला गेलेला आहे आणि तो या अनगरकरांनी केलेला आहे. त्यामुळे आम्हाला उमेदवार मिळत नाही असं तुमचा आमदार पाडला आहे, तुम्हाला बोलायचा अधिकार नाही. त्या मोहोळ शहराने 12,500 मताचं मताधिक्य दिलेलं आहे. आम्ही एकत्रित युतीमध्ये आहोत. तिथंही आमची शिवसेना आणि आमची राष्ट्रवादी युती आहे, तिथं राष्ट्रवादीचा उमेदवार आज सगळे आमच्या थिटेताईंच्या पाठीमागं सगळे खंबीरपणे उभे आहेत. आणि काय सांगतात घड्याळ, अकलूजचे सगळे उमेदवार घड्याळावर उभा केलेले आहेत. मंगळवेढ्यामध्ये घड्याळावर उमेदवार उभा केले आहेत. अक्कलकोटमध्ये घड्याळावर उमेदवार उभे केलेले आहेत. पंढरपुरामध्ये काही घड्याळावर उमेदवार उभे राहत आहेत. त्याचबरोबर बार्शीमध्ये आमचा घड्याळावर उमेदवार उभा राहतोय. कुर्डवाडीमध्ये घड्याळावर उमेदवार आहेत. करमाळ्यामध्ये घड्याळावर उमेदवार आहेत. अरे तुम्ही घड्याळ ज्यांनी सोडून दिले त्यांनी घड्याळाची काळजी एवढी कशाला करायची? आमचं आम्ही बघून घेतो. आता तुम्ही कमळ घेतलंय ना, त्याचं बघा काय झालंय. भारतीय जनता पार्टीला मोहोळ तालुक्यामध्ये कुठंच कमळ उगवून यायला जागा दिसत नव्हती, कुठंच त्यांना गटार सापडत नव्हती, कुठंच त्यांना डबकं दिसत नव्हतं. ती गटार फक्त अनगरमध्येच त्यांना सापडली, म्हणून ती कमळ तिथं दिली. दादा, खरं तर आमदार राजू खरेंना निवडून आणण्यामागे आपला देखील मोठा वाटा होता. आता या नगरपालिका निवडणुकीत त्यांची भूमिका काय असणार आहे? आमदार राजू खरे हे आमच्या सोबतच राहणार. त्यांचा पूर्ण सक्रिय पाठिंबा, सक्रिय सहभाग हा त्या ठिकाणी आमच्या सोबतच असणार. मी आधीच सांगितलं, आमच्या तालुक्यामध्ये राजन पाटील पक्ष आणि राजन पाटील विरोधातला पक्ष, चिन्ह कुठलंही महत्त्वाचं नाही. आमच्या तालुक्यात राजन पाटलाचा पक्ष आणि त्याच्या विरोधातला पक्ष एवढेच 2 पक्ष आहेत. तिकडं वेगवेगळी जी चिन्ह दिसतात राजन पाटलाला मदत करणारी, ती चिन्ह वेगळी असतील पण माणसं त्यांचीच असतात. पण इकडं जे आहेत हे सगळे एकसंधपणे राजन पाटील यांच्या विरोधातले आहेत. कारण जे अनगर नगरपंचायतीच्या बाबतीत, जे उज्ज्वला थिटेच्या बाबतीत जे अनुभवायला आणि ह्या देशाने सगळं जे पाहिलं, हा प्रकार ह्या मोहोळ तालुक्यामध्ये ही झुंडशाही अनेक वर्षापासून चाललेली आहे. ती पहिल्यांदा आम्हाला बाहेर काढायची आहे. मग पक्ष पार्टी काय असेल ते आम्ही दुरुस्त करू. दादा, त्यांनी अशी टीका केलेली आहे राजन पाटलांनी की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाचे नेते हे वैफल्यग्रस्त झालेले आहेत, म्हणून ते बाहेरून पार्सल आणून इथं निवडणूक लादलेली आहे, मात्र जनता त्यांना हिशोब दाखवेल. उज्ज्वला थिटे ह्या अनगरच्या रहिवासी आहेत, अनगरच्या मतदार आहेत. उज्ज्वला थिटे यांचं घर त्या अनगरमध्ये आहे. उज्ज्वला थिटे यांची 30 एकर जमीन त्या अनगरमध्ये आहे. नवरा वारल्यानंतर स्वतः कष्ट शेतामध्ये स्वतःच्या मुलाला घेऊन त्या गावात शेती करत होत्या आणि तिथंच राहत होत्या. ह्या सोलापूरसारख्या शहरामध्ये लहानाच्या मोठ्या झाल्या, लग्न झालं म्हणून झाल्यानंतर खेडेगावात आल्या. नवरा मेला तरी त्यांनी ते आपलं गाव सोडलं नाही. अनगर हे माझंच गाव आहे म्हणून सगळं कुटुंब सोडून गेलं, परंतु त्या एकट्या तिथं मुलासोबत तिथं राहिल्या. परंतु या अनगरकरांनी त्यांना त्या गावातून विस्थापित केलं, त्यांच्या घरावर दोर टाकला, मुलाला त्या ठिकाणी बाहेर काढलं, शेती त्यांची जाळून टाकली, मोटरी पळवून नेल्या आणि त्यांचं ऊसाचं बिल देखील दिलं नाही. त्यांना पुण्याला जाऊन धुणं भांडी करायची वेळ आणली. आमच्या नगरपंचायती सुद्धा ही पहिल्यांदाच निवडणूक त्या ठिकाणी लागली होती. अर्ज भरण्याचा हा शेवटचा दिवस होता आणि आमच्या नगरपंचायतीला 17ची बॉडी त्या ठिकाणी आहे. 17ची बॉडी असताना 17 पैकी 17च अर्ज आज नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी दाखल झाल्यामुळं आज या ठिकाणी मी अगदी मनापासून सांगू इच्छितो की या निवडणुकीमध्ये 17 अर्ज आल्यामुळं या तालुक्याचे सर्वेसर्वा माजी आमदार राजेंद्र पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज भारतीय जनता पार्टीचे 17 पैकी 17 सर्वच्या सर्व जागा
या नगरसेवकाच्या बिनविरोध झाल्याबद्दल मी प्रथमतः सर्व अंगरवासियांचं अगदी मनापासून या ठिकाणी आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो। या देशाचे नेते आदरणीय मोदी साहेब, या राज्याचे नेते आदरणीय फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज आमच्या अनगर पंचायत समितीतील सर्व नागरिकांनी एक विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाच्या जोरावर आज आम्ही भारतातील इतिहासातील पहिलीच निवडणूक ही बिनविरोध पार पडली आणि मला अभिमान वाटतो माझ्या गावाचा की गावानं सुद्धा आदरणीय राजनजी पाटील साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला, त्यांना भरघोस पाठिंबा दिला। त्याबद्दल मी सर्व गावकऱ्यांचं, सर्व माझ्या तरुणांचं अगदी मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि पुन्हा एकदा 17 पैकी 17 भारतीय जनता पार्टीचे सर्वच्या सर्व नगरसेवक हे बिनविरोध झाल्याबद्दल मी त्यांचं सुद्धा अगदी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि भारत देशातली पहिली निवडणूक होती आणि त्याचा मान माझ्या अनगर गावाला, अनगर नगर पंचायतला मिळाला। त्याबद्दल पुन्हा अनगर नगर परिषदेतील सर्व आमच्या मतदार बंधू भगिनींना, माझ्या तरुण सहकाऱ्यांना मी अगदी मनापासून त्यांचं या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी धन्यवाद देतो। मोहोळ तालुक्याचे माजी आमदार राजन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि आपली ताकद खऱ्या अर्थाने दाखवून दिली। ती या अर्थाने अनगर नगर पंचायतीमध्ये 16 नगरसेवक त्यांनी बिनविरोध आणत महाराष्ट्रात एक विक्रम केलेला आहे आणि भाजपमध्ये आपली जी ताकद आहे ती दाखवून दिलेली आहे। खऱ्या अर्थाने तेथे राजन पाटील यांचाच बोलबाला आहे अशी चर्चा देखील सुरू झालेली आहे आणि या विजयानंतर 16 नगरसेवकांनी जल्लोष केलेला आहे। यावेळी त्यांच्या समवेत राजन पाटील यांचे चिरंजीव बाळराजे पाटील आणि अजिंक्य राणा पाटील हे देखील उपस्थित होते। विजयाच्या जल्लोषादरम्यान बाळराजे पाटील यांनी समस्त ग्रामस्थांचे आभार मानत अनगर गावाला बदनाम करणाऱ्यांना धडा शिकवा असे आवाहन देखील केलेले आहे। येणाऱ्या काळात अध्यक्ष पदासाठी जी निवडणूक लागलेली आहे त्यामध्ये कोण बाजी मारणार हे पाहणे देखील औत्सुक्याचे ठरणार आहे। याचबरोबर अजित पवार गटाच्या उज्ज्वला थिटे यांनी भरलेला जो उमेदवारी अर्ज आहे त्यावेळेस त्या म्हणाल्या होत्या की येणाऱ्या निवडणुकीत मला 2 जरी मतं मिळाली तो खऱ्या अर्थाने विजय असेल। अन्याय अत्याचाराच्या विरोधात ही माझी लढाई आहे, यासाठी मला जे मतदान करतील ते खऱ्या अर्थाने मतदार असतील असे मत देखील त्यांनी व्यक्त केले होते। नवराष्ट्रासाठी विशाल भांगे, सोलापूर।